मी डोंगरी रतिलाल, सेवा विद्या मंदिर आदिवासी हायस्कूल गांगणगाव या शाळेचा सहाय्यक शिक्षक। आणि हा जो एरिया आहे हा पूर्णपणे डोंगराळ भागात आहे। ही जी येणारी मुलं आहेत ही बहुतांशी अनवाणी आणि पायी चालत येतात। अशा दुर्गम भागातून येणारी ही आमची मुलं आज आमच्या शाळेत जवळपास 550 विद्यार्थी शिकत आहेत। खरं म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात ह्या तलासरी आदिवासी भागामध्ये आदिवासी लोकांना शिक्षण देण्यासाठी फादर्स या ठिकाणी आले आणि त्यांनी ज्ञानमाता सदन शिक्षण संस्था ही स्थापन केली। As a school, we always focus on giving value-oriented education to our students. We wanted our students to experience gratefulness for all the blessings they have received in their life. For this, in the month of December, we have started a project, Joy of Sharing. Through this, our students will be helping 350 children and their families from Seva Vidya Mandir School, Gangangaon. We have collected so many different things which are actually needed for daily life, which we are going to donate it. We are very grateful to do this project, and we have collected 10 different things in 10 days. That is grains, pulses and other things that are necessary in our daily lives. सध्या असं होतंय की आपल्याकडे सगळं अवेलेबल आहे, पण अजून बऱ्याच लोकांकडे या 2 टायमाच्या जेवणासाठी सुद्धा त्यांना खूप स्ट्रगल करावं लागतं। आणि आता जो शाळेने हे केलंय धान्य गोळा करून गरीब लोकांना वाटायचा, तो खूप छान कार्यक्रम आहे। त्याच्यामुळे गरीब लोकांना 2 टायमाच्या ऐवजी 1 टायमाची तरी हेल्प अशा प्रकारे शाळा करते। त्याबद्दल खूप प्राऊड फील होत आहे आणि यातून मुलं खूप छान शिकतील दानधर्म करायचं आणि आपल्यालाही तो एक चान्सच मिळाला आहे। सेंट मेरी स्कूलच्या प्रिन्सिपल मिसेस रेशमी मॅडम आणि त्यांचा सर्व स्टाफ and all the children who have come all the way far of distance from Virar and brought the things for to give the word of kindness. ते मुलांना शिकवत आहेत की दयाळू कसं व्हावं, आपण आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्यांना द्यावं, तुमच्याकडे मिळेल तुम्ही दुसऱ्यांना द्यावं आणि त्या देण्यात घेण्यापेक्षा अधिक आनंद आहे। सर्वांचे हार्दिक स्वागत। असं म्हणतात संगीताची भाषा इतकी साधी आणि सरळ असते की प्रत्येकाच्या हृदयाला जाऊन आपोआप भिडते। म्हणूनच तर म्हणतात मधुर संगीत का साज खिले, हर एक पल खुशियां ही खुशियां मिले। म्हणूनच तर